शेतकऱ्यांच्या सेवेसाठी एक्सळच्या भोसले कुटुंबियांच्या तिसऱ्या पिढीची झेप. साताऱ्यात डीएमबी ॲग्रोटेक LLPचा शुभारंभ. जानकी मायक्रोप्लस खताचे लोकार्पण. शेती आणि शिक्षण क्षेत्रातील समृद्ध वारसा जपत शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी एक अभिनव उपक्रम साताऱ्यात सुरू झाला आहे. एक्सळ तालुका कोरेगाव येथील प्रगतशील शेतकरी कुटुंबातील युवा उद्योजक दिग्विजय मोहन भोसले यांनी डीएमबी ॲग्रोटेक LLP या कंपनीची स्थापना करून जानकी मायक्रोप्लस या बहुउपयोगी द्रवरूप खताचे उत्पादन सुरू केले असून ऐतिहासिक शाहूनगरीत या उद्योगाचे मान्यवरांच्या हस्ते उत्साहात उद्घाटन करण्यात आले. शुभारंभ सोहळ्यास शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नानासाहेब भोसले, विद्यमान जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले, माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती ॲडव्होकेट विशाल पाटील, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, कृषी अधिकारी नलावडे, अमित जाधव, रवींद्र महाडिक, प्रगतशील शेतकरी महिपतराव भोसले, रवींद्र भोसले, विक्रम भोसले यांच्यासह सातारा व कोरेगाव तालुक्यातील नामवंत शेतकरी यावेळी उपस्थित होते. प्रगतशील शेतकरी तथा शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व ज्ञानदेव रामचंद्र DR भोसले यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत भोसले कुटुंबातील तिसरी पिढी आता थेट शेतकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. सामाजिक बांधिलकी जपणारे मोहन भोसले यांचे सुपुत्र दिग्विजय भोसले यांनी आधुनिक शेतीला चालना देणारा उद्योग उभारून ग्रामीण भागातील युवकांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. देशातील कृषी पंढरी असलेल्या बारामती बरोबरच युरोपमधील नेदरलँड आणि जर्मनी येथे उच्च दर्जाचे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त शिक्षण घेऊन ते आता सातारा जिल्ह्याच्या सेवेसाठी सज्ज झाले आहेत. ज्ञानोबा भोसले यांनी शेतीबरोबरच शिक्षण क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या उभारणीमध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले. तब्बल 12 वर्ष सिनेट सदस्य म्हणून कार्यरत राहून ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाची संधी मिळावी यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे हजारो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दारे खुली झाली असून आज त्यापैकी अनेक जण देश विदेशात विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. याच प्रेरणेतून दिग्विजय भोसले यांनी शेती क्षेत्रात नवे तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण उत्पादने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकाजवळील गजानन नगरी येथे सुरू झालेल्या कंपनीमुळे आता शेतकऱ्यांना जानकी मायक्रोप्लस हे द्रवरूप खत स्थानिक स्तरावर सहज उपलब्ध होणार आहे. लोह, मॅग्नीज, जस्त, तांबे, मॅलिब्डेनियम आणि बोरान या आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्यांनी समृद्ध असलेले जानकी मायक्रोप्लस हे खत ऊस, कापूस, सोयाबीन, गहू, कांदा, लसूण, बटाटा, भुईमूग, फळभाज्या, पालेभाज्या, फुलशेती, डाळिंब, फळबागा आदी विविध पिकांसाठी उपयुक्त असल्याचे दिग्विजय भोसले यांनी सांगितले. कमी खर्चात अधिक आणि दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी हे उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी दिग्विजय भोसले यांनी कंपनी स्थापनेमागील उद्देश स्पष्ट करत आधुनिक शेतीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच जानकी मायक्रोप्लसच्या वापराची पद्धत, फवारणीचे वेळापत्रक आणि त्याचे फायदे याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांच्या मुलाने शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केलेला हा उद्योग पश्चिम महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रासाठी नवी दिशा देणारा ठरेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या विकासासाठी उभारलेला हा उद्योग म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी आशादायी सुरुवात आहे अशा शब्दात या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. नमस्कार, माझं नाव दिग्विजय मोहन भोसले, गाव एक्सळ, कोरेगाव तालुका आणि सातारा जिल्हा. माझं शिक्षण ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट झालं आहे बारामतीमध्ये आणि तेव्हापासून माझी इच्छा होती की काय ना काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी जे ॲग्रिकल्चरमध्ये वापरली जाते ती मला शेतकऱ्यांसाठी आणायची होती. तर त्याच्यानंतर मी 4 वर्ष युरोपमध्ये गेलो शिकायला. तिकडे पूर्ण सगळं टेक्नॉलॉजिकल माहिती सगळी घेतली, पूर्ण सगळं अभ्यास केला. तर तेव्हा मला असं गरज वाटली की आपल्या इकडे आधीपासून टेक्नॉलॉजी एवढी काय नाही आहे आणि शेतकऱ्यांच्या फॅमिलीमधला असल्यामुळे मला इकडे हे सगळं ह्यांच्यापर्यंत पोचवायचं होतं. त्याच्यामुळे मग मी इकडे आलो. इकडे आता एक नवीन कंपनी चालू केली मी. हे माझं पहिलं प्रोडक्ट आहे, हे जानकी मायक्रोप्लस म्हणून. म्हणजे शेतकऱ्यांना मोठमोठे पोती घेण्याच्या ऐवजी हे एकदम 1 लिटरचं जरी घेतलं तर 1 एकरमध्ये चालतं. सगळ्या फळभाज्या, पालेभाज्या सगळ्यांना चालतं. तर मग हे आत्ता मी पहिलं सुरुवात करायचं म्हणून हे प्रोडक्ट केलं आहे. पण ह्याच्या पुढे पण मी अजून नवीन नवीन वॉटर सॉल्युबल म्हणा किंवा बायोस्टिम्युलंट म्हणा ह्याचं मी आत्ता अभ्यास चालू करतो आहे
आणि आता ते होईलच लवकर चालू. आणि ही कंपनी फक्त व्यवसाय म्हणून नाही तर तळगाळातल्या शेतकऱ्यांना सपोर्ट करायचं आणि त्यांच्यापर्यंत नवीन नवीन गोष्टी पोचवावे म्हणून हे करतो आहे. आणि ह्याच्यामध्ये मी करत राहणार हे काम आणि अजून नवीन नवीन प्रोडक्ट बाहेरचे इकडे इंट्रोड्यूस करायचे, मला लोकांपर्यंत पोचवायचे आणि हेच माझा प्रयत्न राहील. मी विशाल उत्तमराव पाटील, राहणार बोरगाव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. माझे मित्र श्री मोहन भोसले साहेब यांचे चिरंजीव दिग्विजय भोसले यांनी या ठिकाणी हा मायक्रोन्यूट्रिएंटचा प्लांट या ठिकाणी चालू केलेला आहे. त्याबद्दल प्रथमतः मी त्यांना धन्यवाद देतो. वास्तविक भोसले कुटुंबियांची जी पार्श्वभूमी आहे ती या ठिकाणी अधोरेखित करू इच्छितो. आता जे हा व्यवसायामध्ये आलेले आहेत त्यांचे पंजोबा श्री रामचंद्र भोसले हे त्या काळचे पहिले या महाराष्ट्र शासनाचे शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते होते. त्यानंतर देखील त्यांच्या कुटुंबामध्ये असलेले श्री अजित भोसले यांनाही शासनाने वेळोवेळी शेतीमध्ये केलेल्या कामांसंदर्भात विविध पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आज त्याच कुटुंबातील श्री दिग्विजय मोहन भोसले ज्यांचे आजोबा हे राहुरी विद्यापीठाचे सिनेट सदस्य होते आणि ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये कृषी उद्योगाला चालना दिली, त्यांचे नातू आज या ठिकाणी हा स्तुत्य उपक्रम या ठिकाणी चालू करत आहेत. त्याबद्दल खरं तर मनापासून मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. दिग्विजय भोसले हे विदेशात शिक्षण घेतलेले आहेत. नेदरलँड्समध्ये त्यांनी कृषीविषयक डिग्री संपादित केली आहे. त्यानंतर काही काळ ते जर्मनीमध्ये देखील या संदर्भामध्ये काम करून आलेले आहेत. आणि अशा या नवयुवकाने या ठिकाणी हा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीचा म्हणून हा प्रकल्प सुरू केलेला आहे. ही गोष्ट अतिशय आनंददायी आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की सर्वच तरुणांनी, म्हणजे आपण जर आज पाहिलं की शेती कनिष्ठ झालेली आहे. वास्तविक सर्वप्रथम शेती असायची, परंतु विदेशात राहून देखील या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करण्याची भावना त्यांनी दाखवून दिली. त्याबद्दल मनापासून एक शेतकरी म्हणून मी त्यांचे आभार मानतो. त्यांच्या या उपक्रमामुळे निश्चितच या परिसरातील आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आत्ता ते मायक्रोन्यूट्रिएंट्स तयार करत आहेत. पुढच्या काळामध्ये या छोट्याशा रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही याबद्दल माझ्या मनामध्ये खात्री आहे. आणि मी पुनश्च एकदा भोसले कुटुंबियांना आणि विशेषतः दिग्विजय यांना या व्यवसायासाठी मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि धन्यवाद मानतो. नमस्कार, माझं नाव विक्रम सुरेश यादव. मी वाई येथे राहतो. माझं तिथं छोटा व्यवसाय आहे आणि माझे गेले जवळजवळ 25-30 वर्षापासून मोहन भोसले यांच्याशी घरगुती संबंध आहेत. ते आमचे नातेवाईकच आहेत. तर त्यांच्या मुलांनी सातारा येथे DMB ॲग्रो LLP हा एक प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे. तो शेतीविषयी आहे. शेतीविषयी मला फार काय ज्ञान नाही, पण त्यांच्या कुटुंबियांना शेती हे त्यांचं आवडीचं क्षेत्र आहे. तर त्या क्षेत्रात दिग्विजय हा उतरला आहे. त्याच्या ह्या कार्यास माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी अमोल झगडे, वेळापूर, बारामती. आमचे मित्र मोहन भोसले यांचे चिरंजीव दिग्विजय यांनी जे काही नवीन आता मायक्रोप्लसमध्ये काम केलेलं आहे, जानकी मायक्रोसने, त्यांचं उच्च शिक्षण जे झालेलं आहे ते नेदरलँड्स, जर्मनी आणि ते बारामती
ॲग्रिकल्चर कॉलेजचे विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या परिवाराची पार्श्वभूमी अशी आहे की ते सगळे शेतीप्रेमी आणि शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते घरातील सहकारी त्यांचे वडील वगैरे आहेत, आजोबा त्याच्यामध्ये होते आणि शेतीतील आवडीनुसारच त्यांनी हा नवीन जो स्टार्टअप चालू केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांच्या उच्च ज्ञानाचा निश्चितच सर्वांना फायदा होईल, शेतकऱ्यांना त्याचे रिझल्ट्स मिळतील आणि त्यांनी चालू केलेला स्टार्टअप दिवसेंदिवस उत्तरोत्तर ह्याची चांगलीच वाढ होऊ जाईल अशीच माझी प्रार्थना आहे. आणि आम्ही त्यांना त्या छोट्या जागेतून मोठ्या MIDCमध्ये एक्सपान्शन झालेलं बघायचं आहे, त्या दृष्टीने ते निश्चितच यशस्वी होतील हेच आमची शुभेच्छा मित्रपरिवारातर्फे. नमस्कार, मी मोहन ज्ञानोबा भोसले. माझं मूळ गाव एकसळ, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. दिग्विजय हा माझा मुलगा आहे. त्याचं 12वीचं शिक्षण झाल्यानंतर त्याला बारामतीला 2 वर्ष त्यांनी ॲग्रिकल्चरमध्ये शिक्षण घेतलं आणि 2 वर्ष नेदरलँड असं परदेशामध्ये जाऊन शेतीविषयक शिक्षण घेतल्यानंतर व्यावसायिक ज्ञान तिथं प्राप्त केल्यानंतर जे नवीन नवीन टेक्निकल माहिती जी शेतीच्या बाबतीत आहे किंवा नवीन नॉलेज जे तिथं त्याला मिळालं त्याचा उपयोग आपल्या शेतकऱ्यांना झाला पाहिजे हा त्याचा मनापासून उद्देश होता आणि त्याप्रमाणे मी त्याला सहकार्य करतो आहे. आणि त्यांना आत्ता सुरुवात तो आता इथं आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये मायक्रोन्यूट्रियन्सचं लिक्विड फर्टिलायझरचं जे पहिल्यांदा प्रोजेक्ट स्टार्ट करतो आहे तो, ही सुरुवात आहे. अजून ह्याच्यामध्ये बरंच पुढं त्याला करायचं आहे आणि त्याची इच्छा आहे. आणि आमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी ही शेतीची असल्यामुळं आणि शेतीवर सगळ्या कुटुंबाचं प्रेम, पूर्ण एवढे मोठं कुटुंब असून सगळे शेतीच करतात आणि त्याची पण इच्छा होती शेतीमध्येच काम करायचं की आपल्या भागामध्ये आपल्या इथं बाहेरचं तंत्रज्ञान आणून ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना नवीन नवीन गोष्टी उपलब्ध करून द्यायच्या हा त्याचा उद्देश आहे. त्याप्रमाणे आम्ही सर्व कुटुंब त्याला सपोर्ट करत आहोत आणि त्याची जिद्द आहे हे करायचं तर त्याला पूर्ण सहकार्य आमचं राहील, आमच्या मित्रपरिवारांचं राहतं. आणि आत्ता ही सुरुवात करून अजून त्याला ह्याच्यामध्ये पुढचे प्रॉडक्ट तयार करणे किंवा फूड प्रोसेसिंगमध्ये असं त्याचं भरपूर त्याचं प्लॅनिंग आहे. त्याप्रमाणे आम्ही सहकार्य करून त्यानं त्यात यशस्वी व्हावं आणि यशस्वी होत असताना ह्या व्यवसायाकडं फक्त व्यवसाय म्हणून न बघता आपण शेतकऱ्याचे काहीतरी बांधिलकी लागतो त्या दृष्टीनं त्यानं विचार करावा असं त्याचे संस्कार पण आहेत आणि तोच विचार करणार आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्या व्यवसायाकडे त्यांना बघून ह्याच्यात प्रगती करावी अशी मी त्याला शुभेच्छा देतो. आणि पूर्ण आमचा भोसले परिवार त्याच्याबरोबर त्याच्या पाठीशी खंबीरपणानं ह्या व्यवसायात उभा राहील असं मी त्याला ग्वाही देतो. सहज वेळ डोक्याला